विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष आणि भाजपकडून योग्य मदत न मिळाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून करण्यात आलाय, अशी सूत्रांनी माहिती दिली। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली आणि या बैठकीत भाजपसह मित्रपक्षाबाबतची नाराजी मांडण्यात आली। तर एकाच पक्षाचं सरकार असल्यावरही धुसफूस असतेच आणि महाराष्ट्रात तर 3 पक्षाचं सरकार आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। त्यामुळे प्रत्येक पक्ष मंत्रिपदासाठी आग्रही धरणार आहे। उच्चपद सोडताना सर्वच नाराज होतात असंही भुजबळ म्हणाले। एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची भाजपची तयारी होती असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं, तर सुप्रिया सुळेंनीही राऊतांच्या या वक्तव्यावर शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं। मुख्यमंत्र्यांनाही लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासून 2100 रुपये द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली। दरम्यान महायुती सरकारनं जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। दिवाळी अधिवेशनात याबाबत तरतूद करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। श्रीजया चव्हाण मंत्रिपदासाठी इच्छुक नाहीत असा दावा खासदार अशोक चव्हाणांनी केला। त्यामुळे श्रीजयांच्या मंत्रिमंडळ समावेशाच्या शक्यतेवर स्पष्टीकरण मिळालेलं आहे। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली आहे। मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावं म्हणून मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये अनेक जण इच्छुक आहेत। किमान 7 ते 8 मंत्रिपदं मराठवाड्याच्या वाटेला असताना 20 ते 22 जण या पदांसाठी इच्छुक आहेत। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडलाय, मात्र आता लक्ष लागले कुणाला किती मंत्रिपद मिळणार याकडे। तर फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उद्या बैठक होणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीत मंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। विधानसभेच्या नव्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे। 8 डिसेंबरला नव्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला जाणार आहे, तर 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे। त्यामुळे राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धुळ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। अजित पवारांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिर्डीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला। फटाके फोडत आणि पेढे भरवत शिर्डीत नगर परिषदेसमोर जल्लोष करण्यात आला। नागपुरातील रामगिरी बंगल्याच्या प्रवेशद्वारावर कालपर्यंत असलेली एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी काढून नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे। तर देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाऐवजी आता एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न 5 जानेवारीपर्यंत निकाली न काढल्यास पुन्हा ताकदीनं आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला। फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना इशारा दिला। धुळ्यात वंचित बहुजन आघाडीनं ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं। ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी वंचितकडून शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वंचितकडून 10,000 स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार आहेत। बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी करणाऱ्या मार्कडवाडीला काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी भेट दिली। यावेळी त्यांनी ईव्हीएम विरोधातील तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। हळदीच्या दरानं तेजीचा नवा उच्चांक गाठलाय। रिसोड बाजार समितीत हळदीला 14,000 रुपयांचा दर मिळालाय। त्यामुळे हळद शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। कांडी हळद 12,500 ते 14,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेली। आरबीआयचं पतधोरण जाहीर झालंय। रेपो रेट जैसे थेच आहे, तर 6.5% रेपो रेट स्थिर आहे, तर व्याजदरात कुठलाही बदल झालेला नाही। जागतिक पातळीवर केंद्रीय बँकांकडून ऑक्टोबरमध्ये 60 टन सोनं खरेदी करण्यात आले, तर त्यापैकी 27 टन सोनं रिझर्व्ह बँकेनं खरेदी केले। तर रिझर्व्ह बँकेनं जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यात 77 टन सोन्याची खरेदी केली आहे। बीडमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांना मंत्रिपद मिळावं यासाठी खंडोबाची महाआरती केली आहे। आष्टीचे उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे यांच्या वतीनं खंडोबाची महाआरती करण्यात आली। यावेळी खंडोबाला साकडं घालण्यात आलं। देशातील प्रसिद्ध सारंगखेडा घोडे बाजार दत्त जयंती म्हणजे 14 डिसेंबरपासून सुरू होते आणि या घोडे बाजाराला देश विदेशातील पर्यटक हजेरी लावत असतात। त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी बैठक घेत आढावा घेतला। या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे।
अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात 14 डिसेंबरला दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे। दत्त जयंती उत्सवानिमित्त स्वामींच्या दर्शनाकरिता मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते। विविध भागातून पालखीसोबत स्वामी भक्त हजारोंच्या संख्येने येतात, त्यामुळे त्यांच्या निवासाची आणि भोजनाची सोय करण्यात आली। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा अडथळा निर्माण झालाय। लोहगाव विमानतळावरून नागरी वाहतूक बंद करावी अशी अट संरक्षण विभागाने ठेवली, त्यामुळे पुरंदर विमानतळ भूसंपादन निर्णय आणि इतर प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही। नाशिक शहरात मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झालेत, तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतं। यामुळे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेच्या कामापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपात्रामध्ये लाखो लिटर सांडपाणी कृष्णा नदी पात्रात मिसळत आहे, त्यामुळे सांगलीकरांचं आरोग्य पुन्हा धोक्यात आलंय। या प्रकरणी सामाजिक संघटना आक्रमक झाल्यात। कृष्णा नदीतील दूषित पाणी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल 8 पट्टेरी वाघाची नोंद झाली आहे। यात 5 मादी तर 3 नर वाघांचा समावेश आहे। पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृतरित्या वन विभागाच्या दप्तरी नोंद झाली आहे। पूजा खेडकर यांच्या वतीनं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुनावणी प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे। ही सुनावणी शक्य असल्यास महिला जिल्हाधिकाऱ्याकडे व्हावी अशी मागणी पूजा खेडकरनं केली आहे। आता यावर पुढील सुनावणी 17 डिसेंबर रोजी होणार आहे। कपालेश्वर मंदिराबाहेरील हनुमान मंदिरातील दानपेटीची चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। दर्शन घेऊन बाजूला उभा राहिला चोर हातातली पिशवी दानपेटीवर टाकून नंतर दानपेटी घेऊन त्यानं पोबारा केला। नाशिकच्या येवल्यात नायलॉन मांजा विक्री आणि नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे। नायलॉन मांजामुळे माणसासह पशुपक्ष्यांची हानी होतीये, त्यामुळे मांजांवर सरकारनं बंदी घातली। पुष्पा 2 सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान एक आगळावेगळा प्रकार घडलाय। सिनेमाच्या इंटरव्हल नंतर अज्ञात व्यक्तीनं थिएटरमध्ये स्प्रे मारला, यामुळे गोंधळ उडाला। या स्प्रेमुळे अनेकांना खोकला उलटीचा त्रास झाला। पिक्चरचं स्क्रीनिंग 10 ते 15 मिनिटांसाठी थांबवलेलं होतं। पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली, मात्र त्यांना काही संशयास्पद आढळलेलं नाही। तपासणीनंतर सिनेमा पुन्हा सुरू केला।